बघितलं तर मोठ्या प्रमाणात शिवभक्त बाहेर एकवटलेले आहेत। तर थोड्याच वेळामध्ये आता प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये नेल्या जाणार आहे। आपण हा पोलिसांचा मोठा बंदोबस्त या जुना राजवाडा पोलीस स्टेशन बाहेर पाहतोय। काही वेळापूर्वीच प्रशांत कोरटकरला या ठिकाणी आणलेलं होतं। काल तेलंगणामधून प्रशांत कोरटकरला अटक करण्यात आली आणि आज सकाळी त्याला कोल्हापूरला आणल्यानंतर जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सरफराज संधी आपल्या सोबत आहेत। सरफराज, पोलीस स्टेशन बाहेर मोठा बंदोबस्त आहे आणि त्याचसोबतच अनेक शिवप्रेमी देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। नक्कीच आता जुना राजवाडा पोलीस ठाण्यातून प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये घेऊन जाण्यासाठीच्या ज्या हालचाली आहेत त्या वाढलेल्या आहेत। पोलीस व्हॅन देखील आता थेट पोलीस ठाण्याच्या आत दाखल झालेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणाहून प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाण्यात येणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। प्रचंड घोषणाबाजी आहे प्रशांत कोरटकरच्या विरोधात ती सुरू आहे। त्याचबरोबर हातात कोल्हापूर चप्पल दाखवून प्रशांत कोरटकरला पायतान हाणणार अशी जी घोषणा जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। काही वेळातच या ठिकाणाहून आता प्रशांत कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यासाठी पोलीस घेऊन जाणार आहेत। त्या दृष्टीने आता पोलिसांच्या ज्या आहेत त्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। पण त्याचबरोबर या ठिकाणी आता पोलीस ठाण्याच्या समोर शिवभक्तांची देखील मोठी गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सरफराज, पोलीस स्टेशन बाहेर ही गर्दी झालेली आहे आणि त्याचबरोबर आज त्याला ते कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। कोर्टाबाहेर देखील शिवप्रेमी मोठ्या संख्येने जमू शकत आहेत। त्या ठिकाणी कशा प्रकारे बंदोबस्त असणार आहे? नक्कीच आता या जुना राजवाडा पोलीस चौकीपासून कोल्हापूरचं जे सत्र न्यायालय आहे त्यापर्यंत या ठिकाणी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या मार्गावरची काही वाहनं ती बाजूला काढून या ठिकाणाहून त्याला प्रशांत कोरटकरला घेऊन जाण्यात येणार आहे आणि कोर्टाच्या बाहेर देखील या ठिकाणी आता मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। प्रचंड खबरदारी या ठिकाणी पोलिसांच्याकडून घेण्यात येत आहे। कारण शिवभक्तांकडून इशारा देण्यात आलेला आहे की कोल्हापूरचं जे पायतान आहे ते प्रशांत कोरटकरला दाखवण्यात येईल। त्यामुळे या ठिकाणी जो काही बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आलेला आहे। सरफराज, आपण सध्या पोलीस स्टेशन बाहेरची दृश्य बघतोय। शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत। त्यामुळे प्रशांत कोरटकरला या पोलीस स्टेशन पासून कोर्टामध्ये नेताना पोलीस कशा प्रकारे सुरक्षा ठेवतील, कशा प्रकारे काळजी घेतली जाईल? नक्कीच आता या ठिकाणी आपण पाहू शकता की पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे। कोल्हापूर पोलिसांचं जे काही राखीव दल आहे त्याची तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस चौकी आहे तिथून कोर्टापर्यंत घेऊन जाण्यासाठी जो मार्ग आहे त्या मार्गावर देखील पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि या ज्या मार्गामध्ये जे काही वाहनं असतील ती सुद्धा बाजूला काढण्यात येत आहेत। बॅरिकेड्स असतील ती जी आहेत त्या ठिकाणी लावण्यात येत आहेत आणि कोल्हापूरच्या शहरामध्ये या ठिकाणी शिवभक्तांची जी काही आक्रमक पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय त्या दृष्टीने पोलिसांचा बंदोबस्त आहे तो अधिक वाढवण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हो सरफराज, तुम्ही असंच आपल्यासोबत जोडलेले राहा। आपण सध्या पोलीस स्टेशन बाहेरची ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय। शिवप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी देखील सुरू आहे। कोल्हापुरी पद्धतीने त्याला कोल्हापुरी चप्पल दाखवून त्याचं हे स्वागत करणार आहे आणि त्या नालायकाला पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे माझी, त्या नालायकाला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करा, अन्यथा आमच्या शिवभक्तांच्या ताब्यात द्या। त्याला कोल्हापुरी हिसका हे पायतानच आणि नुसतं पायतान नाही तर त्याला गाडवावरनं त्याची धिंड काढू। हे बघा, प्रसाद द्यायची तर मनापासून इच्छा आहे सर्व शिवभक्तांची, पण पोलीस प्रशासनाला कुठलाही त्रास होऊ नये याकरता आम्ही फक्त आता दाखवणार।